नमस्कार. आज आपण बघणार आहोत ज्वारीची आंबील कशी बनवायची. तर ही आंबील आपण गौरी गणपतीसाठी पण बनवतो आणि दिवाळीच्या आधी जी अष्टमी येते, अहोई अष्टमी पूजे, तर त्या पूजेसाठी पण आपण ही आंबील बनवत असतो. तर मी इथं ज्वारी घेतलेली आहे. तर ही स्वच्छ धुवून सुकवून घेतली होती. तर हवेमध्ये सुकवून घेतलेली आहे. ही हवेशीर किंवा उन्हामध्ये पण सुकवली तरी चालेल. त्यानंतर लागणार आहे इथं गूळ. तर गूळ घेतलेला आहे. त्यानंतर ओलं खोबरं कापून घेतलेलं आहे. थोडे चारोळी घेतलेली आहे आणि इथं 10-12 मिरे घेतलेले आहेत बारीक कुटून. तर सगळ्यात आधी ज्वारी आपण मिक्सरला भरडून घेऊया. ज्वारी ही एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि मिक्सरला थोडी अशी भरडून घेऊया. तर मी मिक्सरला ही अशी ज्वारी छान अशी भरडून घेतलेली आहे. तर अशी पाहिजे, म्हणजे ज्वारीचे कण राहायला नको. तर अशी जाडसर ही बारीक करून घ्यायची आहे. तर ही एका पातेल्यामध्ये काढून घेऊया. तर इथं मी ज्वारी एका पातेल्यामध्ये काढून घेतलेली आहे. तर ही ताकाने भिजवायची असती. तर मी इथं ताक घेतलेला आहे. तर ताकामध्ये हे भिजवून घ्यायची ज्वारी बारीक केलेली. ताक हे अंदाजेच टाकायचं आहे. हे भिजल इतपतच ताक यामध्ये टाकायचं. तर आता ही बारीक केलेली सर्व काही ज्वारी मस्त मी अशी ताकामध्ये भिजवून घेतली आहे. तर आता याला फोडणी घालूया. फोडणीसाठी मी इथे एक पातेलं ठेवलेलं आहे. तर त्यामध्ये एक पळी तेल टाकून घ्यायचं आहे. तेल थोडं गरम होऊ द्यायचं. तेल गरम झालं की यामध्ये 1 चमचाभर जिरं टाकून घ्यायचं. मस्त अशी जिऱ्याची फोडणी द्यायची याला. जिरं चांगलं फुललं पाहिजे. जिरं चांगलं फुललं की यामध्ये जे कुटून घेतलेले मिरे आहे ते टाकून घेऊया. गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे. त्यानंतर चारोळी आणि खोबरं टाकून घ्यायचं. 1-2 मिनिटं हे चांगलं परतवून घ्यायचं आहे. तुम्ही तेलाऐवजी तुपाची पण फोडणी इथं घालू शकता. आता हे 1-2 मिनिटं चांगलं परतून घेतल्यानंतर यामध्ये थोडी हळद टाकून घ्यायची आहे. तर यामध्ये मी थोडीशी हळद टाकून घेतली. आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता जे ज्वारी आपण ताकामध्ये भिजवून घेतलेली होती तर ती यामध्ये टाकून घ्यायची आहे. मी इथं आधीच गरम पाणी करून ठेवलं होतं एका बाजूला. तर यामध्ये मी ते गरम पाणी टाकणार आहे. आता यामध्ये 1 वाटी मी गूळ घेतलेला आहे बारीक कट करून, तो घालायचा आहे. आता हे सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये 1 गडवा गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. याला पाणी थोडं जास्तच लागतं शिजण्यासाठी. त्यामुळं मी 1 गडवा गरम पाणी इथं केलेलं आहे. जर गरज पडली तर आणखीन पण टाकावं लागतं. तर त्यासाठी मग आणखीन थोडंसं एक्स्ट्रा पाणी करून ठेवायचं किंवा मग आता याला व्यवस्थित असं 1 वेळा मिक्स करून घेऊया. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. यावर एक झाकण ठेवायचं आणि मीडियम हीटवर याला चांगलं शिजवून घेऊया. आणि अधूनमधून आंबील व्यवस्थित चेक करत राहायची. म्हणजे जर पाणी कमी पडलं तर त्यामध्ये पाणी टाकायचं थोडंसं. इथं आंबील चांगली छान अशी शिजून झालेली आहे. मस्त अशी चेक करून बघायची, अशी कणी दाबून बघायची. तर मस्त अशी शिजलेली आहे. तर आता ही आंबील तयार झालेली आहे प्रसादासाठी. आणि अधूनमधून ह्याला मी असं मिक्स करून घेतलेलं आहे, म्हणजे आंबील बुडाला लागत नाही. ज्वारीची आंबील इथं प्रसादासाठी मस्त अशी बनवून तयार झालेली आहे.
तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी मला कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.